सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 67। अभंग क्रमांक 167। एक तटस्थ मानसी। एक सहजची आळसी एक दोन्ही दिसती सारिखी। वर्म जाणे तो पारखी ध्रुव एक ध्यानी करीती जप। एक बैसुनी घेती झोप दोन एका सर्वस्वाचा त्याग। एका पोटासाठी जोग तीन एका भक्ती पोटासाठी। एका देवास्वे गांठी चार वर्म पोटी एका। फळे दोन सांगे तुका पाच। अर्थ एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करताना तटस्थ बसली आहे तर दुसरी व्यक्ती आळसामुळे तटस्थ बसली आहे। अशा दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतील फरक जाणकारालाच कळेल। एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा बसून झोप घेतो। एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो तर दुसरा पोट भरण्यासाठी साधू होतो। एकजण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो। तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात।